नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. वालाच्या भाजीमध्ये अल्कोहोल घालून तर बघा, एकदम भन्नाट आणि चविष्ट अशी भाजी तयार होते. आणि ही सीझनल भाजी एवढी छान लागते ना, खरंच. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला मी येथे वालाचे दाणे सोलून घेतलेले आहेत. तसेच आता थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि शेतामध्ये मस्तपैकी ताजे आणि कोवळे अल्कोहोल यायला सुरुवात झालेली आहे. तर मी अल्कोहोल मस्तपैकी बाजारातून आणलेले आहे. वालाचे दाणेसुद्धा सोलून घेतलेले आहेत आणि ही आपल्याच बागेतील मस्तपैकी ताजी टोमॅटो घेतलेली आहेत. आता ही सर्व भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहेत. तर दोन्हीसुद्धा कांदे आपण बारीक असे चिरून घेऊया. अल्कोहोल जे आहेत ना, ते पूर्ण वर्षभर नसतात, तर ते थंडीमध्ये जास्त करून येतात आणि ही सीझनल भाजी खायला खरंच खूपच चविष्ट आणि टेस्टी अशी लागते. अल्कोहोल नुसता खायला सुद्धा चविष्ट आणि खूप छान असा लागतो. येथे आपण 2 अल्कोहोल न घेता एकच अल्कोहोल घेतलेला आहे. तसेच ज्याप्रमाणे कोबी आणि फ्लावरची चव लागते ना, त्याचप्रमाणे हा अल्कोहोलची चव लागते. तर येथे आपला कांदा बोलता बोलता कापून झालेला आहे. आता आपण आपल्या बागेतील मस्तपैकी टोमॅटो कापून घेऊया. तर टोमॅटो आपल्याला एकदम बारीक सुद्धा कापायचे नाहीत, एकदम जाडी सुद्धा कापायची नाहीत. मीडियम अशी आपल्याला टोमॅटो इथे कापून घ्यायचे आहेत. तर इथे आपले टोमॅटो सुद्धा मीडियम असे कापून झालेले आहेत. आता इथे आपला टोमॅटो कापून झाल्यानंतर आपल्याला अल्कोहोल कापून घ्यायचा आहे. तर अल्कोहोल कापायच्या अगोदर आपल्याला तो व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. तर मी हा अल्कोहोल सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित असा सगळ्या बाजूने सोलून घेणार आहे. आपल्याला त्याची पातळ अशी लेअर काढून घ्यायची आहे. तसेच आत्ताच अल्कोहोल यायला लागल्यामुळे ते मस्तपैकी ताजे आणि कोवळे, त्यामुळे जास्त आपल्याला पार्ट याचा वरचा काढून घ्यायचा नाही आहे. तसेच मी तुम्हाला मगाशी बोललेच, अल्कोहोल असाच खायला सुद्धा खूप छान असा लागतो. तर हा अल्कोहोल सुद्धा आपण व्यवस्थित असा मीडियम कापून घेऊया. तर येथे आपला अल्कोहोल सुद्धा व्यवस्थित असा कापून झालेला आहे. तर येथे आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा कापून झालेल्या आहेत. लसूण मी अगोदरच सोलून घेतलेलं. आता आपण जे सोलून घेतलेले वालाचे दाणे आहेत, ते एका ताटामध्ये धुवून घ्यायचे आहेत. तर ते आपण एका पाण्यातून व्यवस्थित असे धुवून घेऊया. तर इथे आपले दाणे आता ताटामध्ये काढून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, मी अल्कोहोल अगोदरच धुवून घेतलेला आहे आणि तो कापून सुद्धा घेतलेला आहे. तो सुद्धा या दाण्यांमध्ये घालून घ्यायचा आहे. तर इथे मला अल्कोहोलचे काही तुकडे मोठे वाटत आहेत, ते सुद्धा मी सुरीच्या साहाय्याने बारीक असे करून घेत आहे. म्हणजे त्यामुळे ते भाजीमध्ये व्यवस्थित असे मिळून येतील आणि भाजीची चवसुद्धा खूप छान इथे लागणार आहे. आता गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आणि त्यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग छान असं फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 4 दाणे मेथीचे घालून घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे घातल्यामुळे वालाच्या भाजीची चव ही खूप छान लागते. तसे आता आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरीसुद्धा छान अशी तडतडली पाहिजे. ते मस्तपैकी मोहरी तडतडलेली आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घेणार आहोत. तर ते जिरंसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. तर आता आपण यामध्ये जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. जिरंसुद्धा छान उकळल्यानंतर आता आपण जे 7 ते 8 पाकळ्या लसूण सोललेलं ते सुद्धा मी ठेचून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये घातलेलं आहे. आता या लसणाचा छान असा फ्लेवर या संपूर्ण तेलामध्ये उतरला पाहिजे, तोपर्यंत आपण हे मस्तपैकी परतवूया. तर लसणाचा मस्तपैकी फ्लेवर या तेलाला आलेला आहे. आता आपण जो कापून घेतलेला बारीक कांदा आहे, तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तसेच कांदा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा आपण व्यवस्थित असा परतवून घेऊया. आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधून चीर पाडून घेतलेली आहे मी, त्यासुद्धा घालून घेऊया आणि त्यासुद्धा यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. आता कांद्याचा बऱ्यापैकी गुलाबीसर रंग आल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे कच्चे टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. आपला कांदा अजून काही शिजला नाही आहे, पण त्याआधी अगोदर आपण त्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेणार आहोत. म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान असा मिळून येईल. या ज्या सीझनल भाज्या येतात ना, याची जी चव असते ना, ती खरंच खूपच छान अशी असते. तर कांदा आणि टोमॅटो छान असा मिळून येईपर्यंत आपण याला व्यवस्थित असं परतवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे मिळून आल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि हळदीचा वास व्यवस्थित असा मोडेपर्यंत यामध्ये परतवून घ्यायची आहे. तर आपण हळदीचा वास व्यवस्थित असा मोडेपर्यंत याला परतवून घेऊया. हळदीचा वास व्यवस्थित मोडल्यानंतर आपण जे अल्कोहोल आणि जे वालाचे दाणे सोलून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे घातल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळी भाजी एकमेकांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल. तर आपण त्याप्रमाणे व्यवस्थित अशी भाजी सगळी मिक्स करून घेऊया.
भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी येथे गरम पाणी घेतलेले आहेत, तर यातील थोडंसं गरम पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. जवळपास मी अर्धाच ग्लास पाणी घेतलेलं, त्यातलं थोडंसंच पाणी येथे मी घातलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हळदीवरच ही भाजी मस्तपैकी छान अशी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे ती आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला यावर 10 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर येथे आता 10 मिनटं झाल्यानंतर आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता पुन्हा सगळी भाजी आपल्याला पळीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची आहे. तर आता इथे आपली बऱ्यापैकी अर्धी भाजी शिजलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. तर मी येथे 1 ते सव्वा चमचा एवढा आगरी मसाला घालून घेतलेला आहे आणि तसेच अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्याप्रमाणे लाल तिखट असेल ते घातलं तरी सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. आता पुन्हा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया, म्हणजे त्यामुळे सगळ्या भाजीला व्यवस्थित असा मसाला लागला जाईल. मसाला घातल्यानंतर भाजीचा रंगच बघा ना, खूपच छान असा रंग आलेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतेच. तर ती भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता पुन्हा काय करायचं, आपल्याला पुन्हा थोडे गरम पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर पुन्हा या ठिकाणी मी अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं कमीच पाणी येथे घातलेलं आहे. आता पुन्हा पळीच्या साहाय्याने भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. भाजी आपण मसाला घालायच्या अगोदर हळदीवर जेव्हा शिजवून घेतो ना, त्यामुळे काय होतं, भाजी एकमेकांमध्ये व्यवस्थित अशी मिळून येते आणि छान अशी शिजली जाते. आता पुन्हा आपल्याला एक 10 मिनटं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामुळे भाजी छान अशी शिजली जाईल आणि एकजीव होईल. तोपर्यंत आपण याचं वाटण करून घेऊया. तर इथे मी वाटण्यासाठी ओलं खोबरं, कोथिंबीरचे दांडे आणि आलं हे सगळं घालून घेतलेलं आहे. आता याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया, म्हणजेच मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण आपली भाजी बघून घेऊया. 10 मिनिटांनी छान अशी भाजी एकमेकांमध्ये मिळून आलेली आहे. आता काय करायचं आहे, भाजी व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तयार केलेले वाटण आपण यामध्ये घालून घेऊया. वाटण घातल्यानंतर मिक्सरचे भांडं जेवढं धुवून होईल तेवढं पाणीसुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया. आता पुन्हा सर्व भाजी आपण व्यवस्थित मिक्स होईल अशी ढवळून घेऊया आणि भाजी व्यवस्थित ढवळल्यानंतर आता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तसेच भाजीला छान अशी चव येण्यासाठी मी येथे गुळाचे 2 खडे घातलेले आहेत. आता ते सुद्धा घातल्यानंतर आपण पुन्हा ही भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वाटण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 10 मिनिटं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. वाव, आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी मिळून आलेली आहे आणि भाजीच्या टेक्स्चर आणि कलरवरून तर खूपच छान दिसते आहे भाजी. आता आपण चेक करूया की आपले दाणे व्यवस्थित शिजलेत की नाही ते. तर पडीवरचा मी दाणा एक दाबून बघितलेला आहे, तर इथे आपला दाणा छान असा शिजला गेलेला आहे. तर इथे आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. आता आपण यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा भाजी सर्व व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. त्यामुळे कोथिंबीरचा संपूर्ण सुगंध पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल. 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याच्यावर छान अशी तेलाची लेयर आलेली आहे आणि आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची अल्कोल आणि वालाच्या दाण्यांची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.